ओके, आपल्या विग्नरचा क्लासेसच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इंडिपेंडंट इंटिग्रेशन आपण पाहतोय. त्याचे जवळपास 4 टाईप आपले झालेले आहेत. आता आपण टाईप नंबर 5 बघूयात. सबस्टिट्यूशन बेस आहे टाईप 5. इंटिग्रेट फॉलोइंग. तर त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा. I is equal to integration of 1 upon 4x plus 5x raised to minus 11 dx. त्याच्यानंतर ही ॲडजस्टमेंट आहे. तर दोन प्रकारे घेता येईल. अंशाला छेदाला दोघांना पण x raised to 11 ने मल्टिपल करता येईल, किंवा आपण मल्टिपल करूया, ते सोपं जाईल. मल्टिप्लाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय x raised to 11. x raised to 11 ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिपल करूया. देन I इज इक्वल टू 1 इंटू x raised to 11 अपॉनला 4, याला x raised to 11 ने मल्टिपल केलं तर हा x raised to 12 होईल, प्लस 5 x raised to minus 11 आहे इंटू x raised to plus 11, प्लस मायनस सबस्ट्रॅक्शन होईल. 11 वजा 11 0, म्हणजे 0 भागात म्हणजे तो 1 असेल. सो हे उत्तर असेल dx. ओके, आता सबस्टिट्यूट करूयात आपण इथे. पुट सबस्टिट्यूशन करूया की जो डिनोमिनेटर आहे 4x raised to 12 प्लस 5 इज इक्वल टू t. याला डिफरन्शिएट करूयात आपण. 4 ॲज इट इज, x raised to 12 त्याचं डिफरन्शिएट 12 खाली येईल, पॉवरमधून एक रिड्यूस होईल, प्लस 5 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 असेल इकडे, dt बाय dx असेल. देन हे 48 x raised to 11 होईल, dt बाय dx. त्यानंतर आपल्याकडे x raised to 11 आहे आणि त्याला इंटूला dx आणूयात. पलीकडे 1 अपॉन 48 आणि dt होईल. ओके, हे झालं सबस्टिट्यूशनचा पार्ट. म्हणजे जिथे x raised to 11 dx आहे त्याच्याऐवजी आपण हे ठेवणार आहे 1/48 dt, आणि छेद जो आहे डिनोमिनेटर त्याच्याऐवजी आपण t ठेवलेला. ओके, मीन्स I इज इक्वल टू आपलं असे स्टेप येईल. I इज इक्वल टू 1 अपॉन इथे 48 बाहेर ठेवूयात आपण इंटिग्रेशनचं, वरती 1 अपॉन इथे t आणि dt. जिथे x raised to 11 dx होता त्याच्याऐवजी हे 1/48 आणि हा dt ठेवला. ओके, आता आपण फॉर्म्युला वापरतो इंटिग्रेशनचा. 1 अपॉन 48 ॲज इट इज. 1/x इंटिग्रेशन काय घेतो, लॉग x घेतो. तसं इथे काय येणार, लॉग ऑफ t प्लस c. हे झालं इंटिग्रेशन. आता t ज्याच्यासाठी कन्सिडर केलं होतं ते ठेवून देऊयात. 1 अपॉन 48 लॉग ऑफ t कशासाठी कन्सिडर केला होता, तर 4x raised to 12 प्लस 5 आणि प्लस c. हे झालं आन्सर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. एक्झाम्पल नंबर 2. काही क्वेरी असतील तर आपल्या ग्रुपवरती टाकलं तरी चालेल, किंवा आपल्या नेक्स्ट लेक्चरला सांगितलं तरी चालेल. मी घेईन ते काही क्वेरीज असेल, नसेल कळलेला पार्ट तर. I इज इक्वल टू e raised to 3 log x and x raised to 4 प्लस 1 raised to minus 1 dx. असे एक लेंथी स्टेप दिलेलं आहे. एक ॲडजस्टमेंट आपण करूयात. बघ, e raised to 3 log x आहे ते आपण असं घेऊ, लॉग ऑफ एक्स क्यूब लिहूयात इथे. ओके, आणि इंटू 1 अपॉन हा वरती एक्स ब्रॅकेट रेस टू -1 आहे, तो ब्रॅकेट मी खाली घेतला, x raised to 4 प्लस 1 आणि हा dx ब्रॅकेट खाली घेतला. त्याच्यानंतर एक असा एक रूल आहे. तर त्याची थेअरी सगळे मी सांगत बसत नाही, बट रूल तुम्हाला सांगतो. e raised to log आणि समथिंग इथे काही असेल, x असेल, अजून काही असेल, तर त्याचं जे आन्सर आहे ते फक्त समजा आता x आहे तर याचं उत्तर x असेल. e raised to log ऑफ आता काय आहे, आपल्याकडे x क्यूब आहे, तर त्याचं उत्तर असेल e raised to log आलं ना, मग त्याचं उत्तर असेल फक्त x क्यूब. ओके, हे एक ॲडजस्टमेंट माहिती असायला पाहिजे. त्याच्याऐवजी आता मी ठेवतो इथे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, फक्त राहील एक्स क्यूब राहील, तो लॉग असल्यामुळे तो कॅन्सल होईल, फक्त एक्स क्यूब राहील, आणि डिवाइडला x raised to 4 प्लस 1 आणि इकडे dx. काय इथे होता तो आपण याच्या डिवाइडला इकडे आणला. आता म्हणतोय पुट छेद आहे त्याच्याऐवजी x raised to 4 प्लस 1, त्याच्याऐवजी आपण t ठेवूयात. डिफरन्शिएट करूयात, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. 4 खाली येईल, पॉवरमधून 1 कमी होईल,
प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 0, इकडे dt/dx येईल. 4x³ इज इक्वल टू dt/dx. आता इंटूचा 4 आहे तो डिवाइडला टाकू तिकडे, कारण आपल्याकडे हा जो इथे आहे 4 कुठे नाही आहे, म्हणून आपण डिवाइडला टाकू. म्हणजे काय होईल, तर 4 डिवाइड जाईल आणि इकडे x³ म्हणजे तेच x³ dx डिवाइडला तो इंटूला येईल इकडे, इज इक्वल टू 1/4 dt. ओके, आता जे आपलं ओरिजिनल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ठेवूयात. ओरिजिनल इक्वेशन म्हणजे काय, तर x³ dx निघणार आहे. आय इज इक्वल टू काय होतं, इंटिग्रेशन ऑफ x³ dx आहे, त्याच्याऐवजी 1/4 आणि इकडे dt असणार आहे. 1 छेद आहे त्याच्यासाठी आपण t घेतला होता, म्हणजे t राहील. सो आय इज इक्वल टू 1/4 इंटिग्रेशन असेल log ऑफ t प्लस c. मीन्स t कशासाठी घेतला होता आपण, log ऑफ t कशासाठी घेतला होता, तर छेदाला काय होता x⁴ प्लस 1, x⁴ प्लस 1 त्याच्यासाठी t घेतला होता, ते t रिटर्न केला. ओके, डन. हे झालं उदाहरण, एक्झाम्पल नंबर 2 झालेलं. नाव थर्ड, तिसरं एक्झाम्पल. आय इज इक्वल टू, हे ट्रिग्नोमेट्री बेस आहे, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ tan x अपॉन रूट ऑफ tan x इंटू sec² x अपॉन एक मिनटं, रूट ऑफ tan x अपॉन sin x इंटू cos x आणि याला dx म्हणूया. पण इथे रूटमध्ये टॅन आहे. आता आपण डिवाइड करायचं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. पहिला सिम्प्लिफाय करूया. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos² x. अंशाला आणि छेदाला आपण डिवाइड करूया. आता cos²च का, तर या रूटच्या आतमध्ये न्यायचं आहे, म्हणजे त्याचं स्क्वेअर होऊन आतमध्ये जाणार आहे. ओके, मग इथे तो रूट मी तसाच ठेवणार. बघा एकदम सिंपल आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा रूट ऑफ tan x अपॉन याला cos² x ने डिवाइड केला अपॉन sin x इंटू cos x आणि याला सुद्धा cos² x ने डिवाइड केले dx. एक वेळा cos कॅन्सल झाला, छेदाला स्क्वेअर आहे म्हणजे दोनपैकी एक वेळा कॅन्सल होईल. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरती राहील रूट ऑफ tan x अपॉन cos² x अपॉन राहिला sin x अपॉन cos x राहील dx. म्हणजे हे cos आहेत ना, छेदाला स्क्वेअर आहे, दोन वेळा आहे, एक वेळा कॅन्सल होईल, sin अपॉन cos राहील आणि इकडे रूट ऑफ tan तसं आहे तसं राहील. त्यानंतर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा रूट ऑफ tan तसाच ठेवतो मी, हा अपॉनला cos² आहे, म्हणजे हा जर आपण याची अरेंजमेंट 1/cos² असं घेऊ शकतो आपण, तर ते लिहिलं त्याच्याऐवजी, तर हा 1/cos² म्हणजे काय येणार आहे sec² x. ओके, छेदाला हा sin अपॉन cos आहे, म्हणजे काय येणार आहे tan x. आता वरती रूट मध्ये tan आहे, खाली प्लेन tan आहे, म्हणजे वरती रूट x असेल, खाली x असेल, तर आपण एक रूट कॅन्सल होईल, म्हणजे याचं उत्तर येईल रूटमध्ये tan x. ओके, रूटमध्ये tan x येईल. त्याच्यानंतर आपण सबस्टिट्यूट करूयात. आता आधी लिहितो मी, जसं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरती काय राहील sec² x dx अपॉन रूटमध्ये tan x. आता मी रूट सकट जर घेतला तर त्याचं इंटिग्रेशन रेस्ट हाफ वगैरे करून घ्यायला लागेल. ते मी फक्त टॅनसाठी घेतलं तर त्याचं इंटिग्रेशन वरती आहे. टॅनचं डेरिव्हेटिव्ह बघा sec² x dx ते आहेच. सो मी फक्त टॅनसाठी ठेवतोय, पुट tan x इज इक्वल टू t. ह्याला डिफरन्शिएट घेतलं आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे sec² x इज इक्वल टू dt अपॉन dx. म्हणजे sec² x dx इज इक्वल टू काय असणार आहे dt असणार आहे. हे सबस्टिट्यूशन आपल्याकडे आहे, ठेवूयात. आता आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरती जो आपला होता sec² x dx त्याच्याऐवजी dt, म्हणजे 1 अपॉन इकडे मी लिहितो dt. छेदाला रूट तसेच राहील, रूटच्या आतमध्ये टॅन होतं, त्याच्याऐवजी आपण t घेतला आहे. आता हे इथून पुढे दोन मेथडने घेता येईल. एक तर शॉर्टकट सांगतो तुम्हाला, रेग्युलर मेथड काय, हे t⁻½ घ्यायला लागेल, तो वरती घेतला की t⁻⁻½
त्याच्यानंतर त्याचं इंटिग्रेशन घेता येईल. ओके, पण त्यापेक्षा सोपा काय जाईल बघा, आपण एक माहिती आहे आपल्याला की रूट एक्स असेल तर त्याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं, डेरिव्हेटिव्ह, तर काय लिहितो आपण 1/2 रूट एक्स आहे. मग 1/2 रूट एक्स आहे, त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय येणार आहे, रूट एक्स येणार आहे. हे माहिती असायला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांचे वाईस वर्सा असतात. तसंच इथे मी ॲडजस्टमेंट करतो, हा इंटिग्रेशन तसाच आपल्याला काय पाहिजे, रूट टी आहे आपल्याकडे, त्याच्या बाजूला 2 पाहिजे. मग त्याच्या बाजूला आपण आणला 2 तर त्याला बॅलन्स व्हायला पाहिजे, म्हणून इकडे इंटूला 2 द्यायचा आणि इकडे काय असेल, डी टी असेल. मग आय इज इक्वल टू 2, त्यानंतर 1/2 रूट टी, याचं इंटिग्रेशन काय निघणार आहे, तर रूट ऑफ टी प्लस सी. आय इज इक्वल टू 2, टीच्या जागी आपण किंमत ठेवणार आहे काय, रूटमध्ये टी कशासाठी होतं, टॅन ऑफ एक्स प्लस सी, हे झालं आन्सर. ओके, हे एक्झाम्पल नंबर आपला 3 होतं. त्यानंतर 4, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डी एक्स. वरती नाही मी एक्सपांड करून घेतो, वरती ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पहिल्याचा स्क्वेअर प्लस 2 फर्स्ट इंटू सेकंड प्लस सेकंडचा स्क्वेअर 1 अपॉन हे तसंच लिहूयात एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डी एक्स. वरती आहे ना जे दोन पद आहेत एकत्र घेतो, एक्स स्क्वेअर आणि हा पुढे प्लस 1 आहे तो इकडे घेऊयात, इकडे घेतला प्लस 1 आणि प्लस 2x हे बाजूला टाकलं तिथून. ओके, छेदाला एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, छेद आपण सेपरेट करू, त्याला पण लिहूयात एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे डी एक्स आहे ते लिहिला. बघ इथे ना एक्स स्क्वेअर प्लस 1 वरती आहे, खाली 2 वेळा आहे, एक वेळा कॅन्सल होईल, मी 2ला काट मारली, म्हणजे आय इज इक्वल टू असा राहतो इंटिग्रेशन ऑफ 1 हा असं लिहिलं तरी चालेल 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस 1 डी एक्स, याला पण इंटिग्रेशन पण सेपरेट केलं प्लस. त्यानंतर सॉरी एक मिस्टेक झाली आहे माझी, मी सांगतो कुठे मिस्टेक आहे, साईन फक्त चेंज करत आणतो. इथे मायनस आहे याला देताना, त्यामुळे हा मायनस राहील, परत इथे पण मायनस राहील आणि हा इथे मायनस राहील, बाकी कुठे नाही, इथे मायनस आहे, इथे मायनस राहील आणि हा इथे मायनस राहील. त्यानंतर बघा छेद जो आहे ना त्याच्यासाठी अक्षर घेतला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह निघते बघा, एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे 2x राईट, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचं जर घेतलं आपण तर डेरिव्हेटिव्ह वरती आहे, मग आपण सबस्टिट्यूशनसाठी तो वापरू शकतो. त्यामुळे मी जसं आहे तसं ते ठेवतो, कारण त्याचं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह निघेल त्याचं. ठीक आहे, म्हणजे ब्रॅकेट ठेवला की आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह सोबत निघू शकेल. मग हा मी तसाच ठेवतो 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डी एक्स. आता पहिल्याचं एक इंटिग्रेशन काढतो मी, आय इज इक्वल टू, याचं इंटिग्रेशन काय आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन घेतो आपण टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय घेतो की 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, त्याचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स, म्हणजे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर इंटिग्रेशन म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्स असणार आहे. त्यानंतर मायनस मी याला I1 म्हणतो. ओके, कारण हे ॲज युजल जसं आहे तसं नाही मी घेऊ शकत, त्याला सबस्टिट्यूशन आहे, मग तेवढंच मी बाजूला घेतो आणि प्लस सी घेतो, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. आता I1 मी घेतो, नंतर मी काढणार आहे इंटिग्रेशन आणि आणून किंमत इथे ठेवणार आहे जशी आहे तशी, राईट. I1 बरोबर ही इंटिग्रेशन ऑफ 2x आहे अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डी एक्स. इथे आपण असं म्हणूयात की पुट हे एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, त्याच्याऐवजी आपण टी ठेवूयात, मग याला डेरिव्हेटिव्ह घेऊयात, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x होईल आणि डी एक्स आहे बघा, म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह, याला डिफरन्शिएट म्हणूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स, टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स, म्हणजे हे 2x डी एक्स जे आपल्याकडे आहे इज इक्वल टू डी टी हे ठेवणार आहे, म्हणजेच I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ
2x dx निघणार, त्याच्याऐवजी dt आहे, dt लिहिलं. 1 जिथे x² + 1 आहे त्याच्यासाठी आपण t घेतला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. ओके, इथपर्यंत लिहिलं आपण. आता t² वरती घेऊयात आपण. I1 = इंटिग्रेशन ऑफ t⁻²⁻2 dt. त्याचं इंटिग्रेशन जर घेतलं I1चं, पॉवर 1ने वाढेल म्हणजे t⁻² काय होईल, -1 अपॉनला -1 + c होईल. त्याच्यानंतर पुन्हा I1 = मायनस लिहितो आणि 1/t लिहिणार +c. t कशासाठी घेतलं आहे आपण, तर t x² म्हणजे -1/x² + 1 आहे +c. ही किंमत सबस्टिट्यूट करायची. याला नंबर 2 देऊया. फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून. याचा अर्थ 1 मध्ये 2ची किंमत जिथे आपण I1 म्हटले तिथे ठेवून द्यायचे. तिथे पण मायनस साईन आहे बघा. 1 नंबरला असं म्हटलं, I = पहिला आला आहे आपला tan इनवर्स ऑफ x. ओके, मायनस आणि I2 होता, त्याची किंमत आहे -1/x² + 1 आणि +c म्हटले. म्हणजेच I = tan इनवर्स ऑफ x -+ 1/x² + 1 + c. ओके, डन. हे झालं आन्सर. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5. क्वेरी असली मी तर पुन्हा रिक्वेस्ट आहे माझी, तुम्ही आपल्या ग्रुपवरती विचारणार. एक्झाम्पल नंबर 5. I = इंटिग्रेशन ऑफ 2 sin x into cos x upon 3 cos² x plus 4 sin² x dx. जो छेद आहे त्याच्यासाठी मी अक्षर ठेवून देतो डायरेक्ट. पुट 3 cos² x plus 4 sin² x = t म्हणूयात आपण. 3 तसंच याला डिफरन्शिएट म्हणायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. 3 ॲज इट इज, cos² चं डेरिव्हेटिव्ह 2 cos x into sin x येईल. का बघा, 3 तसंच कॉन्स्टंट आहे. पॉवर वरचा जो घातांक आहे तो खाली येईल आणि पॉवर 1ने कमी म्हणजे 1 होईल आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस आहे, ते मायनस मी इकडे दिले. +4 तसाच इथे सुद्धा पॉवर खाली येईल. sin x इंटू साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, साईनचं डेरिव्हेटिव्ह cos x आहे, = dt/dx. म्हणजे इथे x⁻n चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हला n खाली येईल, पॉवरमधून 1 कमी होईल. तो फॉर्म्युला इथे दोन्ही ठिकाणी वापरला आहे. 3 तसाच पहिल्यांदा 2 खाली येईल, पॉवरमधून 1 कमी म्हणजे 1 होईल आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, ते मायनस इकडे दिले, साईन इकडे दिले. इकडे पण 4 × 2 खाली आले, 1 कमी झाला म्हणजे साईन, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस. त्यानंतर हे असं होईल -6 cos x किंवा आपण 6 साईन अगोदर घेऊ शकतो, sin x इंटू cos x प्लस 4 × 2 8 sin x इंटू cos x = dt/dx. 8तून 6 गेले म्हणजे 2 sin x इंटू cos x = dt/dx. किंवा आपण इकडे घेऊ 2 sin x इंटू cos x dx हे आपल्याकडे आहे =dt. ठेवूयात वरती फॉर्म्युलामध्ये. I = इंटिग्रेशन ऑफ वरचा पूर्ण भाग आहे बघा इथे, dx त्याच्याऐवजी dt म्हणजे 1 इकडे मी dt ठेवतो डायरेक्ट. छेद आहे त्याच्यासाठी आपण पूर्ण t घेतलेलं आहे, t लिहितो. म्हणजे याचं इंटिग्रेशन काय येईल, log of t प्लस c. आणि टीच्या जागी टीची व्हॅल्यू काय ठेवणार, तर 3 cos² x प्लस 4 sin² x. म्हणजेच I = log of टीची व्हॅल्यू 3 cos² x प्लस 4 sin² x प्लस c. हे झालं आन्सर. ओके, एक्झाम्पल नंबर 6 घेऊयात आता. 6. I = इंटिग्रेशन ऑफ 1/√x प्लस √x³ dx. बघा याची ॲडजस्टमेंट एक आहे. I = 1 हा √x म्हणजे आपण x½ म्हणूयात आणि x3 आणि हा रूट म्हणजे असं लिहिता येईल x3/2. ओके, x3/2. मी त्याच्यानंतर असं म्हणूयात पुट
एक्स रेस टू हाफ इज इक्वल टू टी, एक्स रेस टू हाफ इज इक्वल टू टी. देअरफॉर मी एक्स स्क्वेअर जर एक्स घेतला तर इकडे म्हणजे याचा स्क्वेअर केला दोन्हीकडचा, एक्स रेस टू हाफ आहे त्याचा स्क्वेअर केला तर इकडे टीचा स्क्वेअर, हाफला हा टू कॅन्सल म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येईल टी स्क्वेअर येईल. एक बाजू झाली. त्याच्यानंतर मी एक्सचा 302 घात घेतला तर इकडे टीचा दुसरा घात आहे त्याचा सुद्धा 302 दोन्हीकडचा घेतला मी. का घेतला आहे पुढचे ॲडजस्टमेंट आहे. तर हा एक्स रेस टू 3/2 त्याच्याऐवजी हे 2ला 2 कॅन्सल होतील, टी रेस टू काय येणार आहे 3 येणार आहे फक्त. ओके, हे दोन्ही ठेवूयात. आता याचं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट म्हणून त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स इकडे येईल एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 खाली येईल, पॉवरमधून एक कमी इंटू टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स. म्हणजे आपल्याकडे डी एक्स फक्त आहे वरती, मग डी एक्स इज इक्वल टू 2t आणि डी टी ठेवणार मी डी एक्सच्या ऐवजी 2t डी टी. बाकी इथे एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय ठेवायचं तर टी, एक्स रेस टू 3/2 आहे त्याच्याऐवजी काय ठेवणार एक्स क्यूब ठेवणार. ओके, म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ जिथे डी एक्स होता तिथे आपण 2t, 2 इकडे बाहेर ठेवला, टी ठेवला आतमध्ये आणि डी टी, आणि अपॉनला पहिल्यांदा एक्स रेस टू हाफ होता त्याच्याऐवजी आपण काय ठेवायचं ठरवलं आहे टी. त्यानंतर एक्स रेस टू 3/2 होता त्याच्याऐवजी काय येणार आहे टी क्यूब येणार आहे, राईट. त्याच्यानंतर आय इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ टी अपॉन छेदातून टी कॉमन घेतला, कॉन्स्टंट म्हणून बाहेर नाही घेतलं आहे कॉमन घेतलं आहे, 1 प्लस इथे काय राहील टी स्क्वेअर इकडे डी टी, टीला टी कॅन्सल होईल, याला आय इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डी टी. आता याचं इंटिग्रेशन जर आपण घेतलं तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्स. तसंच इथे आय इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स ऑफ टी प्लस सी, आणि टी कशासाठी घेतला होता तर टॅन इनवर्स ऑफ टी कशासाठी आहे एक्स रेस टू हाफ, म्हणजेच एक्स रेस टू हाफ प्लस सी, म्हणजेच आपण काय घेतलं होतं एक्स रेस टू हाफच्या अगोदरची स्टेप आपण केली होती, लिहिली होती वाक्यात त्या प्रश्नात, रूट एक्स आहे प्लस सी, हे झालं आन्सर फायनल. ओके, हे आपलं एक्झाम्पल नंबर 6 आहे. नाव एक्झाम्पल नंबर 7, I is equal to integration of 10 x raised to 9 plus 10 raised to x into log 10 upon 10 raised to x आहे प्लस x raised to 10 आहे आणि हा dx आहे. डायरेक्ट आहे सबस्टिट्यूशन पुट, जो डिनोमिनेटर आहे x raised to 10 raised to x प्लस x raised to 10 इज इक्वल टू टी, याला डिफरन्शिएट करूयात आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला 10 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 10 प्लस इथे 10 खाली येईल, पॉवरमधून एक रिड्यूस होईल, इकडे काय येणार आहे डी टी बाय डी एक्स. सिक्वेन्स बदलूयात, हा 10 एक्स रेस टू 9 अगोदर लिहिला प्लस 10 रेस टू एक्स लॉग 10 नंतर लिहिला, डिवाइडला डी एक्स आहे तिकडे इंटूला आणूयात इज इक्वल टू डी टी. म्हणजे बघा पूर्ण छेद आहे त्याच्याऐवजी आपण डी टी ठेवणार आहे, अंश आहे त्याच्याऐवजी. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन छेद आहे त्याच्यासाठी टी घेतलं आहे आणि अंश जो पूर्ण आहे हा इथे त्याच्यासाठी आपण डी टी आलेला आहे. झालं फॉर्म्युला 1 अपॉन टी म्हणजे लॉग ऑफ टी इंटिग्रेशन झालं प्लस सी, टी कशासाठी आहे तर लॉग ऑफ 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10 आणि प्लस सी, हे झालं आन्सर. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 8, एक्झाम्पल नंबर 8, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस एक्स रेस टू 6 आहे डी एक्स. आता एक्स रेस टू 6 जर असेल तर आपण त्याची एक फोड करू, वरती एक्स स्क्वेअर आहे म्हणजे खाली अर्थात क्यूब असायला पाहिजे होतं. इंटिग्रेशन ऑफ वरती एक्स स्क्वेअर ॲज इट इज छेदाला रूट ऑफ 9 मी तसाच ठेवून देतो, मायनस एक्स रेस टू 6 आहे त्याची मी अशी अरेंजमेंट करतो एक्स रेस टू क्यूब एक्स क्यूब आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजे क्यूब आणि स्क्वेअर असं केलं मी तिथे. त्याच्यानंतर पुट, आता इथे म्हणा पुट हा एक्स क्यूब आहे त्याच्याऐवजी आपण टी घेऊयात, म्हणजे काय होईल 3 खाली येईल, त्याचं डिफरन्शिएट जर केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स 3 खाली येईल, पॉवरमधून एक कमी होईल, इकडे डी टी बाय डी एक्स
म्हणजे हा एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 1/3 आणि डी टी येणार आहे, राईट. ठेवूया सबस्टिट्यूशन. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स आहे प्रश्नात, त्याच्याऐवजी 1/3 मी बाहेर लिहिलं आहे आणि इकडे डी टी लिहितो. 1 आतमध्ये 9 वजा एक्सचा क्यूब आहे, त्याच्यासाठी आपण टी घेतले आणि स्क्वेअर मात्र तसंच लिहायला लागेल. त्याच्यानंतर हीच अरेंजमेंट आपण असं दाखवता येईल. 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/9 म्हणजे मी 3चा स्क्वेअर मायनस टीचा स्क्वेअर लिहिता येईल डी टी. ही जी अरेंजमेंट आहे ते फॉर्म्युला आहे त्याला. ए स्क्वेअर 1/√ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर असेल तर साइन इन्व्हर्स ऑफ एक्स बाय ए असा फॉर्म्युला आहे. म्हणजे कुठला बघा, समजा असं असेल √1/ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल, इंटिग्रेशन याचं घ्यायचं आहे, तर फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. तसंच इथे वापरणार आहे आपण. तिथे काय दिलं होतं, इंटिग्रेशन ऑफ आलेली स्टेप मी परत एकदा लिहितो. 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/√9 म्हणजे 3चा स्क्वेअर मायनस टीचा स्क्वेअर डी टी. तर इथे आय इज इक्वल टू 1/3 ॲज इट इज. हा साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए म्हणजे इथे टी बाय ए म्हणजे 3 प्लस सी. आता टी ज्याच्यासाठी घेतला होता ते ठेवू. साइन इनवर्स ऑफ टी कशासाठी होता तर एक्स क्यूब अपॉन 3 प्लस सी. हे झालं आन्सर. ओके, एक्झाम्पल नंबर 8 झालेलं आहे. 9, 10, 11 असे 3 एक्झाम्पल्स 11, 12 पर्यंत. एक्झाम्पल नंबर 9, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 1 अँड रूट ऑफ एक्स प्लस 2 आणि डी एक्स आहे. ओके, हा जो रूटचा पार्ट आहे, पुट असं म्हणतो मी, पुट हा एक्स प्लस 2 आहे, त्याच्यासाठी टी घेतो. मग समजा मला टी बरोबर किंमत काढायची झाली, एक्स बरोबर किंमत काढायची झाली एक्स बरोबर, तर काय लिहिणार आहे तर टी याच्यावरून लिहिणार आहे. टी हा प्लस 2 आहे तो इकडे आणला -2. ओके, ही झाली एक्सची किंमत. ह्याला म्हणूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. तिकडे एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह 0, इकडे डी टी बाय डी एक्स म्हणजे 1 + 0 1 राहील. डी एक्स इज इक्वल टू डी टी म्हणजे डायरेक्ट आपण लिहू शकतो, जिथे डी एक्स आहे तिथे डायरेक्ट डी टी सबस्टिट्यूट करणार आपण. ओके, ठेवूया आता किंमत आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा 2 तसंच आहे, हा एक्स आहे तर एक्सच्या ऐवजी आता मी काय ठेवणार आहे टी मायनस 2 प्लस 1. हा जो रूटच्या आतला पार्ट आहे त्याच्यासाठी आपण रूटच्या आतमध्ये त्याच्यासाठी टी घेतला आहे आणि डी एक्सच्या ऐवजी डायरेक्ट आता डी टी येणार आहे. रूट सहित नाही घेतला, आतला पार्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 × टी 2t, इथे प्लस 1 आहे सोबत, -2 × 4 प्लस 1 होईल आणि इकडे √t ॲज इट इज डी टी. त्यानंतर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे 2t - 3 √t डी टी. आता √tनी मल्टिपल करूया दोन्हींना. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 × t × √t -3 × √3 आणि हे डी टी. आता हा टीचा काहीच नाही म्हणजे हा पहिला घातांक आहे आणि हा रूट म्हणजे रेस टू हाफ असतो, म्हणजे की केवळ घातांकांची बेरीज होते. √t आहे, हा टी घातांकांची बेरीज होते. म्हणजे काय होईल बघा, इथे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, पहिल्यांदा आलं होतं आपल्याला किती आलं होतं तर 2 आणि ते दिलं होतं ना, तर 2 त्यातला बाहेर घेतो, टी होता आणि √t होता. टी म्हणजे पहिला घात आणि √t म्हणजे अर्धा, 1 अधिक अर्धा आपण 1.5 म्हणू शकतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो की हा टी रेस टू 1 आहे इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी म्हणजे रेस टू हाफ आहे. ओके, असं लिहिलं तरी चालेल. याला डी टी म्हणूयात. मायनस इंटिग्रेशन पुढे काय तर 3 आहे ते कॉमनच घेऊयात आणि √t आहे म्हणजे टी रेस टू हाफ आणि याला डी टी म्हणूया. ओके, असं म्हटलं तरी पण चालणार आहे.
त्याच्यानंतर आय इज इक्वल टू हा 2 तसाच इंटिग्रेशन ऑफ t⁻1 आणि हाफ म्हणजे हा t⁻2 किती येणार आहे तर 3/2 dt मायनस 3 इंटिग्रेशन ऑफ t⁻1/2 dt आय इज इक्वल टू 2 t⁻1 ने वाढेल 5/2 अपॉन 5/2 मायनस 3 t⁻1 ने वाढेल 3/2 दीड अधिक 1 म्हणजे सॉरी अर्धा अधिक 1 म्हणजे दीड अपॉन 3/2 छेदाचा छेद वरती गुणाकारात आय इज इक्वल टू 2 इंटू 2/5 t⁻5/2 मायनस 3 इंटू 2/3 t⁻3/2 प्लस c 3 कॅन्सल आय इज इक्वल टू 2 to the 4 upon 5 t⁻5/2 minus 2 t⁻3/2 plus c I is equal to 4/5 t⁻2 म्हणजे t ची किंमत काय घेतली होती आपण तर x+2 आहे ना मग x+2 मायनस 2 पुन्हा x+2 आणि प्लस c हे झालं आन्सर फायनल. ओके हा 2 आहे इथे. देन एक्झाम्पल नंबर 10 I is equal to integration of 1 upon x root of x cube minus 1 dx. आपण मल्टिपल करूया दोघांना पण आधी अंशाला नाही छेदाला दोघांना पण हे डायरेक्ट आतमध्ये नेलं तरी चालणार आहे म्हणजे आपण असं घेऊ शकतो I is equal to इंटिग्रेशन ऑफ हा 1 हा x⁴ होईल मायनस x राहील. ओके असं केलं तरी चालेल dx मग अशी केलं होतं बघा मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आता इथे x⁴ ने मल्टिपल करायला लागणार आहे सॉरी x⁻+4 आहे म्हणजे -4 ने करायला लागणार आहे म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू -4 x⁻4 ॲज इट इज इथे x⁴ आहे त्याला आपण x⁻4 ने मल्टिपल केले मायनस x आहे त्याला सुद्धा x⁻4 ने मल्टिपल केले dx छेदाला 2 टर्म दोघांना करायचे बेरजेत आहे किती पण वेळा करू शकतो वरती x⁻4 ॲज इट इज छेदाला होईल x⁻0 होईल आणि मायनस हा x⁻1 - 3 म्हणजे x⁻3 dx I इज इक्वल टू वरती राहील x⁻4 छेदाला 1 होईल समथिंग ⁻0 मीन्स 1 मायनस हा जो x³ आहे x⁻3 जसं आहे तसं dx. आता त्याच्यासाठी आपण सबस्टिट्यूट करूया म्हणजे पुट पूर्ण जो छेद आहे 1 मायनस x⁻3 तर त्याच्यासाठी आपण t घेऊयात मग याला डेरिव्हेटिव्ह घेऊयात पुढे विथ रिस्पेक्ट टू x 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x -3 खाली आला पॉवरमधून एक कमी -3 अजून एक कमी होईल म्हणजे -4 डेरिव्हेटिव्ह घेतोय इकडे dt/dx होईल त्याच्यानंतर हा मायनस मायनस प्लस होईल आणि पॉवर खाली येईल म्हणजे 0 तर सोडला प्लस होईल आणि x⁻2 काय होईल पॉवर खाली पॉझिटिव्ह येणार आहे म्हणजे काय येणार आहे किंवा आपण तसं ठेवू x⁻4 3 तसंच होईल मायनस मायनस प्लस 3 x⁻4 होईल ओके आणि इकडे dt/dx आपल्याकडे x⁻4 आहे dx घेऊयात आणि 1/3 पलीकडे नेऊयात dt आता किंमत ठेवू देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ त्यातला बघा वरती x⁻4 आहे आणि dx पण आहे त्याच्याऐवजी आपण 1/3 आणि इकडे dt देणार आहे 1/छेद जो पूर्ण आहे त्याच्यासाठी t घेतला I इज इक्वल टू 1/3 आणि लॉग ऑफ t प्लस c I इज इक्वल टू 1/3 ॲज इट इज लॉग ऑफ t ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 1 मायनस x⁻3 प्लस c भारतावर एक स्टेप आपण करू शकतो 1/3 तसंच ठेवू लॉग ऑफ 1 मायनस वरती घातांक निगेटिव्ह आहे छेदाला पॉझिटिव्ह आणून ठेवू शकतो डन दॅट्स डन इथपर्यंत थांबलं तरी चालणार आहे ओके. एक्झाम्पल नंबर 11
11 आणि 12 म्हणजे हा टाईप संपेल आपला. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स लॉग एक्स इंटू लॉग ऑफ एक्स डी एक्स. हा जो ब्रॅकेटवाला पार्ट आहे त्याच्यासाठी मी सबस्टिट्यूट करतो. पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. याला डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग एक्स लॉग ऑफ ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ब्रॅकेट इज इक्वल टू इकडे 1 अपॉन म्हणजे लॉग ऑफ ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ब्रॅकेट घेतो आणि इंटू ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह, ब्रॅकेटला पुन्हा लॉग एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह असेल 1/x. इकडे काय येणार आहे डी टी अपॉन डी एक्स. म्हणजेच हा 1 अपॉन एक्स लॉग एक्स डिवाइडला डी एक्स आहे ते इकडे आणतो इंटूला इज इक्वल टू राहिला फक्त डी टी. 1 अपॉन एक्स लॉग एक्स डी एक्स, त्याच्याऐवजी काय ठेवणार आपण डी टी. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बघा 1 अपॉन हा एक्स लॉग एक्स आणि डी एक्स, त्याच्याऐवजी डी टी म्हणजे हा 1 तसंच ठेवेल इकडे डी टी. आणि छेद जो आहे हा पार्ट इथला, तर त्याच्यासाठी आपण लेटर कन्सिडर केलेलं आहे. कुठलं तर टी. म्हणजे याचं इंटिग्रेशन काय येतं आहे तर लॉग ऑफ टी प्लस सी. आणि आय इज इक्वल टू लॉग ऑफ टी कशासाठी घेतलेला आहे तर लॉग एक्स म्हणजे 3 वेळा लॉग एल प्लस सी. हे झालं आन्सर फायनल. ओके, नाव लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस टाईप सिमिलर. फक्त त्याच्या पुढे तुम्ही करा, मी आन्सर क्वेश्चन देतो आहे आणि आन्सर सांगतो आहे. एक हिंट देतो की त्या प्रश्नाच्या टाईपमध्ये आहे. एक्झाम्पल नंबर 12 आपलं आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x प्लस 2 अँड रूट ऑफ x मायनस 4 dx. ओके, x मायनस 4 dx. मी असं म्हणतो सिमिलर क्वेश्चन नंबर आपण जे सोडवले त्याच्यातला क्वेश्चन नंबर 9 जे उदाहरण सोडवलेलं आहे सेम त्याच टाईपमध्ये आहे. तशाच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. आन्सर फक्त मी देतो इथे. आन्सर त्याचा असणार आहे 6/5 एक्स मायनस 4 रेस टू 5/2. सोडवण्याचा प्रयत्न करा, जमलं नाही तर विचारणार तुम्ही. 28/3. काहीच स्टेपमध्ये फरक नाही, फक्त तिथे जिथे 2 मानला होता तिथे तर 4 आहे, एवढंच. बाकी मेथड सगळी तीच आहे. प्लस सी. हे झालं आन्सर. ओके, ठीक आहे. काही जर क्वेरी असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपवरती विचारा, काही कळलं नसेल कुठल्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, ओके, थँक्यू.